हॅलो फ्रेंड, सांग, बोल ना. हां, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. काय काय पाहिजे पहिले सांगून दे पहिले. काय पाहिजे? काय काय? हां, नीट सांग ना मग. अशी काय करते? दारू पिल्लेवाने काय? दारू पिलेले लोक कसे करतात तशी करायला लागले आमच्याकडे. नको सर, नीट राह. तुला पप्पा घेऊन चालले आता. जाय. हां, गेली. तर तिला काहीतरी घ्यायचं होतं, त्याच्यामुळे तिचे पप्पा आले आणि आता परत जायचंय त्यांना. तर हिचं चाललंय आणलं नाही. माकड तोंडी, ऐकत नाही काय नाही. थांब ना जरा, शांत बस 5 मिनटं. तर इथं बनवते मी मटण बनवणार आहे. भात झालेले आहेत, पोळ्या झाल्यात. तर आता फक्त भाजी राहिलेली होती. तर हनीचे पप्पा आणणार होते भाजी, त्याच्यासाठीच वाट बघत होती मी. तर आता भाजी बनवून घेते पटपट. मटण आणलेलं आहे खूप दिवसांनी, म्हणजे खूप साऱ्या, 1 महिना झाला असेल ना, 1-2 महिने झाले असेल खाल्ले नाही. मटणच आणलं नाही. चिकन आणलेलं होतं पण मटण नव्हतं आणलेलं. तर आमची माकड तोंडी बघा, माकड तोंडी खूपच आगाऊ झाली आहे दिवसेंदिवस. तर तुला खायचं आहे का नाही? खायचं आहे का नाही? हां, तर तिला आता काय पाहिजे काय माहिती, परत घेऊन चालले. काय पाहिजे ग तुला? नीट राहण्यात फाटकेच देईल तुला. मूर्खपणा करते थंडीमध्ये. तुम्ही जा तोवर मी बनवून माझं खाऊन घेईल आणि तू तेच खात बसायचं. हा, जे काही आणते ते. अभ्यास झाला का नाही? आज पुरा अभ्यास करून घेतलाय. शांत बस जरा, घेऊन नाही जाणार नाही तुम्ही. लवकर यायचं आणि स्वेटर व्यवस्थित घाल बेटा, खूपच थंडी आहे एकदम. अशी बेकार आहे ना ती. तर त्यांना जाऊ देते, मी पटापट भाजी बनवून घेते. तर तसं एवढ्या वेळ नाही लागणार मला, फक्त शिजवायला टाईम लागेल. कुकरमध्ये टाकते, पटकन बनवून घेते, कारण की भूक लागून जाते. संध्याकाळ झाली का मला लगेच भूक लागायला लागते. तर मित्रांनो, इथं हळद टाकून दिलंय, कांदे बिंदे टाकलेत आणि स्वच्छ धुवून टाकलेलं आहे मटण. तर अजून एकदा पाणी टाकून व्यवस्थित धुवून घेईल मी आणि मस्तपैकी थोडंसं शिजू देते. आणि याचं सूप आहे ना खूपच टेस्टी, म्हणजे टेस्टी पण आणि हेल्दी पण खूपच आहे. तर मी माझ्या हनीला देईल सूप. आणि तसं तिखटमध्येच तिला आवडतंय म्हणजे खायला. भाजी पण तिला सूप देईल, कारण की सूप म्हणजे मटणाचं सूप खूपच हेल्दी असते, त्याच्यासाठी तिला देईल मी. बघा मित्रांनो, आज देतच आहे आपलीवाले मस्त. आता ना थोडंसं पाणी टाकते आणि मस्तपैकी शिजू देते. आता कांदे भाजून घेते मी, थोडेसे लसूण पण टाकून घेतले आणि इकडं शिजतंय आपलंवालं मटण. तर 1-2 मिनटात होऊन जाईल, बंद करून देईल. तोवर मी मसाले तयार करून घेते इथं. तर तेल कमी गरम झाले आणि मसाले काढून घेतलेले आहेत मी. आणि आता टाकते मसाले, मस्तपैकी गरम मसाला, मटन मसाला, सगळे मसाले, तिखट वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे. आणि इथे थोडंसं भाजून घेते आणि मग हे वालं मटेरियल मी मध्ये टाकणार आहे. मटण बघूया बरं शिजलं का नाही.
ह्यांच्यासाठी मी काढून देते थोडंसं सूप. काय करते ह्यानी? काय करते? आपलं तोंड कधी बंद होत नाही वाटतं मला ना. हा? चार्जिंग काही संपत नाही वाटतं तोंडाची. आता टाकते कांदा आणि लसूण जे बारीक केलेलं होतं ते पेस्ट. एकदम तिखट आणि मसालेदार ग्रेव्ही बनवणार आहे मी बघा. आपल्याकडे दही होती आणि माझी पोरगी आहे ना दही ठेवत नाही घरात. दही राहिली असते तर अजून भारी ग्रेव्ही आली असती. तर असू द्या, अशी पण मस्त दिसते. तर थोडंसं पाणी देते. मला पाणी लागेल थोडंसं टाकायला. तर मित्रांनो इथं बघा किती मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे आपलीवाली. तर आता फक्त मटण कढईत पडण्यातच वेळ आहे. तर मस्त पैकी एकदम हे बघा मस्त भारी ग्रेव्ही तयार झाली आहे. आणि आता आपण ना मटण टाकूया बरं याच्यात. तर मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही किती भारी मटण उकळतंय. आणि कोथिंबीर टाकलेली आहे मी. वास येतोय का? वास येतोय. छान वास येतोय असं. हा का? मग खाऊन घ्या गरम गरम. गरम गरम खाऊया. मग गरम गरमच खाऊया ना झाल्यावर. हा मग तिथंच कढईत थोडंसं 1 चम्मच टाकून. हा मग काय खाऊन घ्यायचं भूक लागली तर. आपलं मटण जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि टेस्ट चालू आहे. इकडं टेस्ट चालू आहे. आणि इकडं काय चालू आहे? तुला नाही खायचंय का? खाते? तुला नाही खायचं तर लाईक कमेंट या खायला सगळ्यांनी मटण. आणि लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर आता बसतोय आम्ही जेवायला कारण की आमचं वालं मटण जे आहे ते झालंय रेडी.